ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। या 5 कारणामुळे प्रणिता भालके बनल्या पंढरपूरच्या नगराध्यक्षा। नमस्कार मित्रांनो, मी विक्रम कदम आपल्या महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। पंढरपूरच्या राजकारणाचा विचार केल्यास प्रामुख्याने गेल्या काही वर्षांमध्ये परिचारक विरुद्ध भालके या दोन गटामध्येच राजकीय सामना झालेला आहे। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी 2009, 2014, 2019 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेला होता। त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांचा काशेगाव जिल्हा परिषद गटात पराभव झाला। त्यानंतर त्यांची सुरू झालेली पराभवाची परंपरा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नव्हती। त्यात भारतनाना भालके यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांना विधानसभा पोटनिवडणुकीत, त्यानंतर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत व 2024 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत असे सलग चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले। मात्र त्यांच्या पत्नी सौ डॉक्टर प्रणिता भालके यांनी थेट पंढरपूरच्या नगराध्यक्ष होऊन ही पराभवाची परंपरा खंडित करण्याचे काम केलेले आहे। मात्र त्यांच्या विजयी होण्यामागे या 5 कारणांचा समावेश करावा लागेल। पहा नेमकं काय सविस्तर। पहिले कारण, भालके विरुद्ध शिरसट थेट सामना। पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार जरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी प्रमुख तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके व भाजपकडून श्यामल लक्ष्मण शिरसट असा थेट सामना झाला। यात प्रणिता भालके यांना 34,960 मते मिळाली तर श्यामल शिरसट यांना 23,824 मते मिळाली। यात प्रणिता भालके यांचा 11,136 मतांनी विजय झाला। इतर उमेदवार 1,000 मताचेही पुढे जाऊ शकले नाहीत। विशेष म्हणजे 2016 साली झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विचार केल्यास त्यावेळी प्रमुख सत्ताधारी उमेदवार साधना भोसले या परिचारक गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या। त्यावेळी त्यांना 20,754 तर तेव्हा भालके गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संतोष नेत्राव यांना 16,920 मते मिळाली होती। यात इतर 4 उमेदवारांनी 13,559 मते मिळवली होती। त्यात भाजप व परिचारक गटाच्या नगराध्यक्षा भोसले या 3,834 मतांनी विजयी झाल्या होत्या। म्हणजे त्यातही 9,725 मते ही विरोधी उमेदवारांनी जास्त मिळवली होती। त्याचा फायदा परिचारक गटाच्या उमेदवाराला झाला होता। यंदा मात्र थेट सामना झाल्यामुळे परिचारक गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला असून नगरपालिकेत सत्ता परिचारक गटाची असली तरी विरोधी नगराध्यक्ष निवडून आलेला आहे। दुसरे कारण, परिचारक यांच्याप्रमाणे शिरसट यांना बसला क्रॉस वोटिंगचा फटका। यंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रामुख्याने विधानसभेप्रमाणेच ज्या प्रभागात परिचारक गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले त्याच काही प्रभागात भालके यांना नगराध्यक्षपदाचे लीड मिळाल्यामुळे त्यांचा विजय सोपा झालेला आहे। कारण यापूर्वी विधानसभेला देखील माजी आमदार प्रशांत परिचारक असो किंवा माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक असो, त्यांच्या विधानसभा निवडणुकीत देखील स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांना देखील परिचारक गटाच्या नगरसेवक असणाऱ्या भागातच जास्त लीड मिळत असल्याचे पाहायला मिळाले होते। असो, त्याचाच परिणाम यंदाच्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतही झाला असल्याचे पाहायला मिळत असून परिचारक गटाचे नगरसेवक निवडून आले, पण त्यातील काही प्रभागात प्रणिता भालके यांनाच लीड मिळाल्याचे पाहायला मिळाले। नगरसेवक पदासाठी परिचारक यांच्या उमेदवाराला तर नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता भालके यांना मत असे काही प्रभागात क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा फटका भाजपच्या उमेदवार श्यामल शिरसट यांना बसल्याचे पाहायला मिळते। तिसरे कारण, एकनाथ शिंदे यांचे शिवसेने साथ। यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आवश्यक पाठबळ प्रणिता भालके यांना मिळाल्याचे पाहायला मिळत आहे। कारण आतापर्यंत तरी स्थानिक निवडणुका पक्षाच्या चिन्हावर जिंकता आलेल्या नसल्याने शिवसेनेने धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्यापेक्षा भालके यांना सपोर्ट केलेला आहे। कारण खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच विजयी उमेदवारांच्या मुंबई येथील कार्यक्रमात प्रणिता भालके यांचे अभिनंदन केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी यातून शिवसेनेने केलेली मदत आता समोर आलेली आहे। चौथे कारण, स्वतः प्रणिता भालके उमेदवार। आजपर्यंत प्रमुख भालके किंवा परिचारक यांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला नाही। मात्र विधानसभा पोटनिवडणूक व त्यानंतर 2024ची विधानसभा निवडणूक असो, यात प्रणिता भालके यांनी स्वतः भगीरथ भालके यांच्यासाठी मैदानात उतरून पंढरपुरातील अनेक भागामध्ये स्वतः फिरून घराघरामध्ये पोहोचलेले आहेत। त्याची प्रचिती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना आली असून याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळत आहे। पाचवे कारण, प्रणिता भालके यांचा आक्रमकपणा पंढरपूरकरांच्या राहिला लक्षात। पंढरपूर नगर परिषदेच्या चिन्ह वाटपावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना 1 चिन्ह व नगराध्यक्ष यांना 1 चिन्ह अशी चर्चा सुरू झाली। त्यावेळी पंढरपूर नगर परिषदेत प्रणिता भालके व भगीरथ भालके यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली।
त्यामुळे प्रणिता भालके यांचा आक्रमक स्वभाव पंढरपूरकरांना मतदानावेळी लक्षात राहिला आणि त्यांनी प्रणिता भालके यांना निवडून देण्याचे काम केले. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद. आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.